Hello everyone, welcome to BSc Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 5th for fundamentals of plant pathology. In this lecture we have to see terms and concepts in plant pathology, and this is part 2nd for it. For this course number is path 121 and credit for this course is 2 plus 1 is equal to 3. तर मित्रांनो, आपल्या या BSc Agri Study Guide यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि हे असणार आहे लेक्चर नंबर 5 फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी या कोर्ससाठीचं. आणि यामध्ये आपल्याला पाहायचे ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत किंवा ज्या टर्म्स अँड कन्सेप्ट आहेत प्लांट पॅथॉलॉजीमधील, त्याचा पार्ट फर्स्ट आपण आधीच पाहिलेला आहे आणि हा असणार आहे पार्ट 2. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc Agri Study Guide यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला ॲग्रीविषयी ज्या नोटिफिकेशन्स, रूल्स, GR किंवा नोट्स हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामवरती ग्रुपला जे ॲडमिन असतील त्यांना तुम्हाला मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, तर आपण पाहूयात ज्या टर्म्स अँड कन्सेप्ट आहेत प्लांट पॅथॉलॉजीमधील. आणि पार्ट फर्स्ट आपण आधीच पाहिलेला आहे आणि त्या पार्ट फर्स्टमध्ये 34 कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या होत्या. अँड इन दिस पार्ट वी हॅव टू सी कन्सेप्ट नंबर 35th, that is symptomless carrier. What is meant by symptomless carrier? That is the infected plant showing no obvious symptoms though it's infected with pathogen. तर यामध्ये काय असतं पहा, की जे पॅथोजनने एखाद्या आपल्या प्लांटला जरी अफेक्ट केला असेल तरी त्या प्लांटवरती आपल्याला काही सिम्पटम्स दिसून येत नाहीत. तर यालाच म्हणायचं सिम्पटमलेस कॅरियर. मीन्स ते कॅरियर असणार आहे इन्फेक्टेड प्लांट. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉन्जुगेशन. दॅट इज प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्विंग फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स. यालाच म्हणायचं कॉन्जुगेशन. दॅट इज प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स which involved in sexual reproduction. Also in bacteria, the transfer of genetic material from donor cell to recipient cell through direct cell to cell contact. In bacteria, transfer of genetic material to donor cell to recipient cell by cell to cell direct contact, that is conjugation. Next term is horizontal resistance. What is meant by horizontal resistance? That is partial resistance equally effective against all races of pathogen. तर हे काय असणार आहे पहा, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हणजे समांतर विरोध, की जो सर्व जे पॅथोजन्स असतील त्यांच्या समांतर जे इफेक्ट असेल त्यानुसार ते कार्य करत असेल. त्यानंतर जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो आहे वर्टिकल रेजिस्टन्स. तर यामध्ये पहा, कंप्लीट रेजिस्टन्स टू सम रेसेस ऑफ पॅथोजन बट नॉट टू अदर्स. तर यामध्ये पहा, हॉरिझॉन्टलमध्ये पार्शियल असतात, वर्टिकलमध्ये कंप्लीट रेजिस्टन्स असतं. नेक्स्ट टर्म इज होस्ट. होस्ट मीन्स a plant that is invaded by parasite and from which the parasite obtain its nutrients. होस्ट म्हणजे काय आहे, की एखादं पॅरासाइट त्या प्लांटला शोधतं आणि त्या प्लांटमधून जे न्यूट्रिएंट्स असतील त्यांच्यासाठी त्या प्लांटमधून ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणजेच थोडक्यामध्ये एखाद्या पॅथोजनसाठीचा तो बकारा असेल. Next is the pathogen, that is entity
usually a microorganism that can incite disease. तर पॅथोजन म्हणजे काय असणार आहे, असा कोणताही मायक्रोऑर्गॅनिझम की जो एखाद्या होस्टला डिसीज देऊ शकतो किंवा डिसीज करू शकतो, त्याला म्हणायचं पॅथोजन. नेक्स्ट टर्म इज हायपर सेन्सिटिव्हिटी. दॅट इज excessive sensitivity of plant tissue to certain pathogens. Affected cells are killed quickly, blocking in advance of obligate parasite. तर हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय पहा, अशी एखाद्या प्लांट टिश्यूची सेन्सिटिव्हिटी एखाद्या पॅथोजनच्या बाबतीमधील की ज्यामध्ये एखाद्या पॅथोजनने जेव्हा अटॅक केला एखाद्या प्लांटवरती, तर त्या प्लांटच्या ज्या सेल्स आहेत त्या लगेचच किल होणार आहेत किंवा त्या पॅरासाइटला ते ब्लॉक करणार आहेत. तर ही आहेत 41 कन्सेप्ट. त्यानंतर 42व्या क्रमांकात जो कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट नंबर 42, इनोकुलम. दॅट इज पॅथोजन और इट्स पार्ट्स that can cause infection or the portion propagule of individual pathogen that are brought into contact with host. म्हणजे काय पहा, एखादा पॅथोजन किंवा त्याचा जो पार्ट असेल की त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा असा पॅथोजनचा पोर्शन की ज्याच्या कॉन्टॅक्टमुळे होस्टला एखादा डिसीज होऊ शकतो, त्याला म्हणायचं इनोकुलम. नेक्स्ट इज द प्रोपॅग्युल, अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन रिप्रोड्यूस ऑर रिजनरेट अँड कॅन बी डिसेमिनेटेड. प्रोपॅग्युल म्हणजे काय आहे, एखादा ऑर्गॅनिझमचा असा पार्ट की जो रिप्रोड्यूस होऊ शकतो आणि तो डिसेमिनेटसुद्धा होऊ शकतो, इतरत्र विखरूसुद्धा शकतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय पहा, एखाद्याला विरोध करणे. द एबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल टू एक्सक्लूड ऑर ओव्हरकम कम्प्लिटली ऑर इन सम डिग्री दॅट अफेक्ट ऑफ पॅथोजन ऑर डॅमेजिंग फॅक्टर. तर रेझिस्टन्स म्हणजे काय पहा, एखाद्या जर पॅथोजनने प्लांटला इफेक्ट केला तर त्या इफेक्टपासून किंवा त्या डिसीजपासून ओव्हरकम करणं, की यालाच म्हणायचं त्या प्लांटची किंवा त्या इंडिव्हिज्युअलची रेझिस्टन्स कॅपॅसिटी. नेक्स्ट इज द ससेप्टेबिलिटी. द प्लांट विदाउट इनहरंट कॅपॅसिटी टू रेझिस्ट द अटॅक बाय अ पॅथोजन ऑर डिसीज. तर पहा, ससेप्टेबिलिटी म्हणजे काय आहे, एखाद्या प्लांटची अशी कमतरता की जे पॅथोजन आणि किंवा डिसीजचा अटॅक हा रोखू शकत नाहीत. नेक्स्ट इज द टॉलरन्स. द एबिलिटी ऑफ प्लांट टू सस्टेन द इफेक्ट्स ऑफ अ डिसीज विदाउट डाईंग ऑर सफरिंग सिरियस इंजुरी ऑर क्रॉप लॉस. टॉलरन्स म्हणजे काय आहे पहा, कोणताही डिसीज असेल किंवा पॅथोजनचा अटॅक असेल, त्या पॅथोजनचा अटॅक सहन करून किंवा तो रोखून तरीही ते प्लांट आहे असं त्याची लाईफ सायकल पूर्ण करतं, त्याला म्हणायची त्या प्लांटचं टॉलरन्स. नेक्स्ट इज नॉन होस्ट रेझिस्टन्स. दॅट इज इनएबिलिटी ऑफ पॅथोजन्स टू इन्फेक्ट अ प्लांट because the plant is not a host of pathogen due to lack of something in plant that the pathogen needs. तर नॉन होस्ट रेझिस्टन्स म्हणजे काय पहा, एखाद्या पॅथोजनची अशी इनएबिलिटी की ते प्लांटला इफेक्ट किंवा इन्फेक्ट करू शकत नाही, कारण ते प्लांट त्या पॅथोजनसाठीचं होस्ट नसणार आहे किंवा त्या पॅथोजनकडे
त्या प्लांटला अफेक्ट करण्या इतकी ताकद नसेल किंवा तेवढी क्षमता नसेल, त्याला म्हणायचं नॉन होस्ट रेझिस्टन्स. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये पाहिलं की जे व्हेरियस कन्सेप्ट किंवा टर्म्स आहेत त्यांच्याबद्दल. त्यांमधील आपण या लेक्चरमध्ये पहिल्यांदा पाहिलं सिम्पटम्स लेस कॅरियर, त्यानंतर कॉन्जुगेशन, त्यानंतर हॉरिझॉन्टल रेझिस्टन्स, व्हर्टिकल रेझिस्टन्स, होस्ट, पॅथोजन, हायपर सेन्सिटिव्हिटी, हे सर्व आपले कन्सेप्ट पाहिलेले आहेत या लेक्चरमध्ये. आणि त्याचबरोबर इनोकुलम, प्रोपॅग्युल, रेझिस्टन्स, ससेप्टेबिलिटी, टॉलरन्स, नॉन होस्ट रेझिस्टन्स, हे सर्व कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये पाहिलेत. तर या लेक्चरमधील जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. एक्झाममध्ये डेफिनेशनसाठी हे कोणतेही टर्म विचारले जाऊ शकते. त्याचप्रमाणे जो लॉंग आन्सर क्वेश्चन आहे त्यामध्ये डिफाईन आणि याच्याबद्दल कोणतीही माहिती विचारली जाऊ शकते. तर मित्रांनो, पुढील जो टर्म आहे ते असणार आहे पॅराफायसिस, दॅट इज स्टराईल हायफी प्रेझेंट इन सम फ्रुटिंग बॉडीज ऑफ फंगी. तर पॅराफायसिस म्हणजे काय पहा, की स्टराईल हायफी की जे काही फ्रुटिंग बॉडीजमध्ये असतात फंगीच्या, म्हणजेच फंगीमधील जी स्टराईल हायफी असणार आहे त्याला म्हणायचं पॅराफायसिस. त्यानंतर जे पेरिफायसिस आहे ते पहा. पेरिफायसिस म्हणजे काय असणार आहे पहा, जे स्ट्रोमा असेल त्याच्यावरती हेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला दिसून येतं. हेअर लाईक ग्रोथ ऑर प्रोजेक्शन लाइनिंग द इनर वॉल ऑफ ऑस्टिओल ऑफ स्ट्रोमा, that is known as periphysis. Next is the pathogenicity. Pathogenicity is the capacity of a pathogen to cause disease. तर पॅथोजेनिसिटी म्हणजे काय, एखाद्या पॅथोजनची ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी की एखाद्या होस्टला डिसीज देऊ शकतील असा, आणि त्याच कॅपॅसिटीला म्हणायचं पॅथोजेनिसिटी. नेक्स्ट इज द फायटोलेक्झिन. फायटोलेक्झिन म्हणजे काय आहे पहा, सबस्टन्स विच इनहिबिट द डेव्हलपमेंट ऑफ फंगस ऑर हायपर सेन्सिटिव्ह टिश्यू फॉर्म्ड व्हेन द होस्ट प्लांट सेल्स कम इन टू कॉन्टॅक्ट विथ फंगस. तर फंगस म्हणजे फायटोलेक्झिन म्हणजे काय पहा, एखाद्या सबस्टन्सची अशी क्वालिटी की जी फंगसची ग्रोथ होऊ देत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा फंगस कॉन्टॅक्टमध्ये येतात होस्टच्या, तेव्हा ते त्या फंगसची जी ग्रोथ आहे ती इनहिबिट करतं, तर त्यालाच म्हणायचं फायटोलेक्झिन. नेक्स्ट टर्म इज LD50 मीन्स लेथल डोस 50% and IC15 means inhibitory concentration 50%. That is minimum concentration of toxic compound that kills 50% of the population. Inhibition suppress 50% of spore germination or cause 50% inhibition of growth. तर पहा, हे म्हणजे काय आहे, असं मिनिमम कॉन्सन्ट्रेशन टॉक्झिक कंपाऊंडचं की ज्यामुळं 50% पॉप्युलेशन ही मरली जाऊ शकते. त्याचप्रमाणे त्यांची जी ग्रोथ आहे ती 50% पर्यंत रोखून धरली जाऊ शकते. त्याचप्रमाणे जे पॉप्युलेशन आहे त्याची जी स्पोर जर्मिनेशन आहे ते 50% पर्यंत रोखून धरलं जाऊ शकतं. तर हे आहेत LD50 अँड IC50. नेक्स्ट इज द ॲनेमोर्चरी, दॅट इज द डिस्पर्जन ऑफ प्लांट पॅथोजन बाय मीन्स ऑफ वाइंड. ॲनोमो म्हणजे काय आहे, वाइंड. ॲनोमोचोरी म्हणजे काय आहे, एखाद्या प्लांट पॅथोजनचं वाइंडच्या साह्यानं डिस्पर्जन होणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. त्याचप्रमाणे हायड्रोचोरी म्हणजे काय, हायड्रो मीन्स वॉटर. Dispersion of plant pathogen propagules by means of water.
म्हणजेच एखाद्या प्लांट पॅथोजनचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, तेही पाण्याच्या मदतीने और वॉटरच्या मदतीने. त्यानंतर एंटोमोचोरी म्हणजे काय पहा. एंटो म्हणजे काय आहे, इट इज स्टडी ऑफ इन्सेक्ट. एंटोमो म्हणजे काय आहे, इन्सेक्ट. म्हणजेच याचा अर्थ होणार आहे एखाद्या प्लांट पॅथोजनचं डिस्पर्जन होणार आहे इन्सेक्टच्या साह्यानं. दॅट इज द डिस्पर्जन ऑफ प्लांट पॅथोजन प्रोपॅग्युल्स बाय मीन्स ऑफ इन्सेक्ट. दॅट इज एंटोमोचोरी. So friends, these are the terms or concepts in plant pathology. We have to discuss the 55 concepts in two parts of the lecture. So friends, these concepts are very important according to your examination perspective. So concentrate on it and let's begin to next lecture. तर मित्रांनो, ही आहेत 55 कन्सेप्ट्स या प्लांट पॅथॉलॉजी तुमच्या सब्जेक्टमधील. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण BSc ॲग्रीच्या ज्या वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल लेक्चर्स घेत असतो. त्याचप्रमाणे MSc ॲग्रिकल्चर, त्याचप्रमाणे बाकीचे ज्या CET असतात कृषी विषयातील, त्यांच्याविषयी मार्गदर्शन देत असतो. त्याचप्रमाणे जे शासनाचे नवनवीन GR नोटिफिकेशन्स, ज्या न्यूज असतात, त्याचप्रमाणे 11वी 12वीसाठीचं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण लेक्चर देत असतो. तर मित्रांनो, हे असे होते हे लेक्चर की ज्यामधील जी माहिती आहे त्या माहितीचा फायदा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.